आणि त्यामुळे तो पुन्हा संसारामध्ये म्हणजे ह्या पदापासून म्हणजे परत तो दुसऱ्या कुठल्या तरी पदामध्ये किंवा संकटामध्ये येत नाही. संसार हे एक संकट आहे आणि मोक्ष हे काय आहे? संपदा आहे. मोक्ष संपदा आहे, संसार आपदा आहे. काय समजलं? आपदा म्हणजे संकट आणि संपदा म्हणजे वैभव. तर मोक्ष म्हणजे कुठं आहे? मोक्ष आपल्या स्वभावातच आहे. फक्त उपयोग कुठं द्यायचा आहे? स्वभावाकडे जर उपयोग दिला तर बाहेर आपल्याला काही सुद्धा पाहावं लागत नाही. नाहीतर काय म्हणणार, आता ते निवडणूक आल्या की काय करतात, अगदी जागोजाग घरोघरी प्रत्येकाच्या जाऊन प्रार्थना करायची आणि मला निवडून आणा म्हणायचं. असं पद हे काय बाहेरून कोण दिलं तर ते पद म्हणायचं का त्याला? हे पद कुठून आहे? म्हणजे अंतरंगातूनच ते सहज प्राप्त आहे, उपलब्ध आहे. त्याला पराची गरजच नाही. म्हणजे इतकं निरपेक्ष पद आहे. आणि ते कसं आहे? परत स्वयंसिद्ध आहे. म्हणजे त्यामध्ये असिद्धी नाही. कारण का तर मिळेल की नाही ह्याची गॅरंटी कुठं नसते, तर जे परपद असतं तेथे. आणि हे तर कसं सांगितलं? फक्त तू स्वभावात लक्ष दे म्हणजे स्वरूपाची अशा पदाची प्राप्ती होते की तुला म्हणजे ते स्वयमेव प्राप्त होत आहे आणि त्या पदातून तू परत येत नाही. मग त्यावेळेस फक्त काय करायचे? उपयोग स्वभावाकडे द्यायचा आहे. जसं विद्यार्थी शिकताना माझा पहिला नंबर येईल का, येईल का, येईल की नाही, का निघून जाईल की दुसऱ्याचा येईल, अशा विचारात त्याला कधी पहिला नंबर आहे. तो फक्त लक्ष गाठत असतो. तो काय करतो? अभ्यास करतो. बाहेर पहिल्या नंबरची चिंता करत नाही तो. आणि ते चिंतेतच वेळ गेला तर काय होत नसतं. मग तसंच बरोबर इथं घ्यायचं. एखादी गृहिणी कुशल आहे सगळं काही स्वयंपाक पक्वान्न करण्यामध्ये, पण ती जर चिंता करेल एवढ्या सगळ्यांना माझं केलेलं आवडेल की नाही, की कोणी मला नावं ठेवेल काय, सगळ्यांना ते कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल, मग मतं पडतील काय, अशा विचारात जर ती स्वयंपाक करेल तर नक्कीच तिला मग काय होतंय? आणखी अनेक शालजोड्या मिळतात. पण जर ती निशंकपणे मी हे जे करत आहे ती शुद्ध पद्धतीने भक्षच करत आहे, अभक्ष करत नाही, ते सगळ्यांना रुचेलच अशी श्रद्धा आहे तिच्या मनामध्ये, तेव्हा आपोआप म्हणजे जे अभक्ष खाणारे सुद्धा लोक काय म्हणतात, म्हणजे कांदा बटाटा वगैरे त्यांना लसणाची फोडणी दिल्याशिवाय आवडत नाही किंवा काय तर असे ह्यासाठी विसंवाद करत बसतात. तुमचं जास्तच असतंय असलं धर्म, आम्हाला काय असलं चवीचं केल्याशिवाय आवडत नाही, असं जे म्हणणारे लोक आहेत त्या लोकांना सुद्धा ही सुगृहिणी काय करते? भक्ष पद्धतीने व्यवस्थित असं करते की तिला शंकाच येणार नाही की ह्या लोकांना आवडेल की. आणि ते लोक काय म्हणतात की आजपर्यंत आम्हाला फक्त वाटत होतं की हे खाल्लं तरच किंवा असं केलं तरच चांगलं होतंय, त्याशिवाय होतच नाही, पण आम्हाला आता विश्वास आला, आता आम्ही सगळे कंदमुळं सोडून देऊ शकतो. म्हणजे उलट काय झालं, त्यांच्यामध्ये ही बदल झाला. मग तसं इथं सुद्धा जो साधक आहे धर्म करण्यासाठी आलाय आणि तो काय म्हणेल की मी पडेल काय, मला नीट करता येईल की नाही साधना, आणि मला हे व्रत झेपेल की नाही, किंवा मला कुठंतरी मध्येच काय अडथळा येईल का, असा विचार करणारा काय होतो, कधी साधनेमध्ये तरवेज होत नाही, म्हणजे स्वतःमध्ये राहत नाही. त्याने फक्त न्यायिकतेमध्ये राहायचं आणि न्यायिकतेमध्ये राहिलं की सगळं त्याचं साध्य एवढं समजायचं, इतकं त्याच्यामध्ये सोपं आहे सगळं. पण तो बाहेरच्या सर्व गोष्टीची चिंता करत राहतो आणि मग आता मला इतकं दोष लागला, आता काय करू, किती प्रायश्चित्त घेऊ, अशा विचारात तो इतकं टेन्शनमध्ये जातो आणि मग त्याला शुद्धीकरण पण नीट होत नाही, स्वभावात पण राहत नाही आणि मग ते इतकं निराशा होते की नाही माझ्याकडनं सारखं चुकते, मी काय आता ह्या पदात राहणं योग्य नाही.
असं करून तो काय होतं, आणखी जास्त खाली जातो. म्हणून काय विचार केला पाहिजे की पडलं तरी नाक उंच आहे म्हणतो. काय झालं तिथं की तो आत्ताची पर्याय चुकली तर पुढच्या पर्यायात इतका लागलेला आहे स्वभावात की त्याला ते मागची पर्याय सुद्धा विसरून जाते आणि न झाल्याप्रमाणे आता तो फक्त एक स्वभावात राहतो. त्यामुळे आपोआपच त्याचं हे काय होतंय, सहसाध्य होतंय. म्हणून एक एक श्लोक समाधी शतकचे म्हणजे अगदी रत्न आहेत आणि त्याच्यातून आपल्याला किती मोठा बोध मिळतोय. त्यांनी काय दाखवून दिलं, काय सांगितलं ह्याच्यामध्ये, इति इदम. अशा प्रकारे हा 99वा श्लोक म्हणजे आता ही समाधी शतकची पूर्ण सांगताय म्हणजे उपसंहार आहे, आता संपत आलेला आहे. म्हणून इतिदम म्हणतात. अशा रीतीने हे भेद अभेदरूप परमात्मा स्वरूप ह्याची तुम्ही निरंतर भावना करा. कारण का तर 98 मध्ये काय सांगितलं होतं, आपला आत्माच आपल्याला उपासना करण्यायोग्य आहे. मग त्याला उदाहरण कोणतं दिलं होतं, लाकडावर लाकूड घासून स्वतः त्याच्यामध्ये काय होते, घर्षणाने अग्नी उत्पन्न होते. तसं तू सुद्धा घर्षण कर, पराचं अवलंबन घेऊ नकोस. अर्यंत भगवान असतील तर मला ध्यान होईल आणि कोणी गुरु असतील तर मला उपदेश मिळेल आणि तो उपदेश मिळाला तर मग मी काय होईल, आनंदाला प्राप्त होईल. तर मग त्याला ते सांगितलं काल एक श्लोक आला होता ना, शृण्वन्नपि अन्यतः कामं वदन्नपि, 81 नंबरचा आहे. वदन्नपि कलेवरात नात्मानं भावेत भिन्नम यावत तावन्न मोक्ष भाग. काय सांगितलं, आपण श्रेष्ठ गुरूंच्या मुखातून अनेक वेळा उपदेश ऐकला, दुसऱ्यांना सुद्धा उपदेश केला म्हणजे सांगितलं आपल्या मुखातून सुद्धा, पण शरीरापासून आत्म्याची भिन्न भावना केली नाही जोपर्यंत तोपर्यंत तो मोक्षास पात्र नाही. म्हणजे खूप ऐकलं म्हणजे मोक्ष मिळतो असं नाही आणि खूप आपण दुसऱ्यांना सांगितलं म्हणून मोक्ष मिळतो असं नाही. म्हणजे शांती केव्हा आहे, मोक्ष म्हणजे शांती. मग ती केव्हा आहे, जर तू भेद विज्ञानाची भावना केली तर तुला त्याच्यामध्ये खरा सार कळलं, मग तू आपल्या शांतीला प्राप्त होतेस. आणि ते नसेल तर तुला शांती प्राप्त होणार नाही. म्हणून ह्या सगळ्याचा सार घेऊन सांगितलं इतिदम. किंवा श्रद्धेचं काय सांगितलं होतं श्लोक, येत्रैव जायते श्रद्धा तत्रैव काय सांगितलं, चित्तम तत्रैव लीयते सांगितलं ना. यत्रैवा हितधी पुंसः, ज्याची बुद्धी कुठे जोडली आहे, जिकडं जोडली तिकडं श्रद्धा उत्पन्न होते आणि जिथं श्रद्धा उत्पन्न झाली तिथंच त्याचं चित्त लयाला प्राप्त होते. म्हणजे तिथं तो राहतो, त्याला सोडून अन्य ठिकाणी जात नाही. आमची श्रद्धा कुठं, उपयोग कुठे आहे, पहिल्यांदा आपला उपयोग घटवायचा. उपयोग कुठे आहे, पंचेंद्रियांच्या भोगा. म्हणजे श्रद्धा शरीराची आहे. मग शरीराचा मोह आहे तोपर्यंत सांगितलं काय होतं, पुन्हा दुसऱ्या शरीराची प्राप्ती होते. आणि प्रत्येक श्लोकात हे शरीरावरच घटवले, कलेवरात म्हटले. ह्या कलेवरापासून तू भिन्न आत्म्याची भावना करत नाही म्हणून तुला मोक्ष मिळेल. परत काय म्हटलं, देहांतर गतेर बीजम, देहस्मिन आत्मभावना. कुठं शरीरामध्ये आत्मभावना करतो तर दुसऱ्या शरीराच्या उत्पत्तीचं बीज आहे. आपण बीज, शेतकरी बीज सांभाळून ठेवतो, आम्ही पण कोणतं बीज सांभाळून ठेवतो, दुसरं शरीर किती सुंदर तयार होईल ह्याचं बीज तयार करून ठेवतो. दुसरं शरीर म्हणजे आता वाटत नाही आपल्याला हे शरीर सोडावं म्हणून, कारण ह्याचा इतका मोह आहे. कुरूप असू देत, काळा असू देत, कसलेही आंधळ पांगळा काही असू देत किंवा रोगी असू देत, तरी याला काही मराव वाटत नाही ह्याच्यातून, म्हणजे शरीर सुटले असं वाटत. हाच मोह दुसऱ्या शरीराला उत्पन्न करण्यासाठी होतो. मग ते बीज कसं झालं तर तिथं सांगितलं काय केलं त्याने, ह्या शरीरात राहून विचार केला. दुसऱ्याच्या शरीराला बघितलं की त्यांचं नाक किती चांगलं आहे, म्हणजे तू कशाचं बीज पेरलं,
दुसऱ्या शरीरात जाऊन असं नाक मिळावं. त्यांचे डोळे किती चांगले आहेत, मीनाक्षी. मग अशा विचारातून तू आता तशा डोळ्यावाला होणार. कान सशासारखे आहेत, म्हणजे तू तशा कानाचा होणार. चित्र तयार चाललंय तुझं करायचं. झालं का दुसऱ्या गतीतलं चित्र? चित्रकार उत्कृष्ट आहे हा. तो चित्र अनेक वेळा मिटवतो आणि अनेक वेळा तो चित्रकार दुसरं चित्र तयार करतो. पण आपलं एकच चित्र तयार चाललंय करायचं. एकदा कान तयार करतोय, एकदा नाक तयार करतोय, एकदा डोळे तयार करतोय. आणि असं करून एक आपला पुतळा तयार झाला की ह्या शरीरातनं जाऊन त्या शरीरात जाऊन बसतो. झाले, हा चित्रकार आहे. म्हणून काय आहे की आता आम्हाला दुसऱ्या शरीरात जाऊन बसायचं नाही. बीजम विदेह निष्पत्ते आत्मनीव आत्मभावना. आत्म्यामध्ये आत्मभावना केली तर दुसऱ्या शरीरात जाण्याचं बीज नाही, तर शरीर रहित होण्याचं बीज तयार झालं. म्हणजे बघा, आम्ही सुद्धा कसे आहोत, आमच्या चैतन्य भूमीवर अनुभूतीची फळं तयार करतोय. आणि जर ती तयार केली नाही तर मग ती भूमी कशाला वापरली गेली? पुष्कळ चांगली म्हणतो शेती आहे, पण त्यांना मशागत करता येत नाही, नांगरट करता येत नाही आणि चांगलं त्याच्यात पिकं काढता येत नाही. त्यांना नावं ठेवतो. ना आपण काय करतोय? तुझी चैतन्याची भूमी किती सुंदर आहे, पण तू त्याच्यावर काय करतोय? कधी रेगोट्या ओढतोय 5 इंद्रियाच्या, कधी ओढतोय 1 इंद्रियाच्या, कधी 2 इंद्रियाच्या, कधी निगोदाच्या, कधी तिर्यांच्या मधल्या, कधी नरकामधल्या, कधी आणखीन कुठले कुठले काय 84 लाख योनीमध्ये सगळ्या रेगोट्या ओढायचं चाललंय तुझं त्या भूमीवर. ती भूमी त्यासाठी नाही. कशासाठी आहे? केवळ फक्त अतिंद्रिय आनंदाचंच पीक येईल ह्यालाच फक्त ती योग्य आहे. बाकी सगळ्याला काय आहे? अयोग्य. म्हणून आता मला फक्त काय करायचंय? स्वभावाला जाणायचंय. कारण ज्या योग्यतेने तो, जसं पहा की कुठल्या तरी लेशेला घेऊन तो आला आणि त्या लेशेने सहित असेल, कृष्ण लेशेने सहित, तर तो लहान मुलगा सुद्धा आपल्याकडे डोळे वटारून बघतो, क्रोध करतो, फेकून देतो दिलेली वस्तू. कृष्ण लेशा तो पण दाखवतोय. मग तो लहान बाळक निष्पाप आहे, पण तो नरकातून आलाय ना. कुठली लेशा घेऊन आला? कृष्ण लेशा. म्हणून त्याची अशी दुर्दशा चालली. आणि मग आपण त्याच्या सानिध्यात तो माझा मुलगा कृष्ण लेशावाला. आपण तर कसले आहोत? कसलं? आई किती शांत आहे, मुलगा किती क्रूर आहे. मग तो कृष्ण लेशावाला ना आपण त्याला सांभाळतोय शुक्ल लेशावाला किंवा पीत लेशावाला सांभाळ. हे सगळा संसार असा आहे, कोणाला सांभाळायचंय? म्हणून फक्त एक काय सांगितलं? तुझ्या एकट्यामध्ये तू साधना कर, दुसरं कोणी सुद्धा नाही. उपास्य आत्मानम एव आत्मा. 98 नंबरचा श्लोक चांगल्या लक्षात ठेवायचा. आपल्या आत्म्याचीच तू उपासना करण्यायोग्य आहे, त्यानेच हे उत्कृष्ट फळ प्राप्त होते. आता 100 नंबरचा श्लोक सांगतात. अयत्न साध्यम निर्वाणम चित्तत्वं भूतजं यदि अन्यथा योगतस्तस्मान् दुःखं योगिनां वचि. अयत्न साध्यम निर्वाणम. यदि म्हणजे जर, चित्तत्वम जीवपणा. चित्तत्व म्हणजे आता भावाचं घेतलं, जीवपणा. भूतजम म्हणजे भूत चतुष्टयाने उत्पन्न होतं असं मानलं तर निर्वाण म्हणजे मोक्ष. अयत्न साध्यम. कसे मोक्ष? प्रयत्न न करताच मिळतो. जीवपणा. भूत चतुष्टय कशाला म्हटले? 4 वाक म्हणतात ना. 4 भूतापासून जीवाची उत्पत्ती होते. भूत म्हणजे वेंतर घ्यायचं नाही. पंचमहाभूतापैकी 4 भूत घेतले म्हणजे अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी. मग ह्यापासून जीव उत्पन्न होतो. तर मग मोक्ष प्रयत्न न करताच मिळेल ना त्याला, असे मानावे लागेल. म्हणून काय सांगितलं? अन्यथा किंवा ह्याच्या उलट मानलं तर योगता म्हणजे योगाच्या अभ्यासपूर्वक म्हणजे शारीरिक योग क्रियेपासून मोक्ष मिळतो असं मानलं तर तस्मात त्यामुळे योगिना म्हणजे योगी पुरुषांना क्वचित दुःखम न, केव्हाही दुःख होणार नाही.
किती सुंदर सांगितलं. म्हणजे 2 मताचं खंडन केलं. कुठल्या 2 मताचं? चार्वाकमतवादी काय म्हणतात? यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीकृतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. जोपर्यंत जगायचं तोपर्यंत सुखाने जगा. काय तुमच्याजवळ नसेल तर ऋण काढा, पण तू पिऊन सण साजरा करा. आणि एकदा भस्म झालेलं शरीर पुन्हा प्राप्त होणार नाही. म्हणजे त्यांनी पुनर्भव मानला नाही चार्वाकांनी. आणि ते पण उत्पत्ती कशी मानली? भूतचतुष्टयापासून. म्हणून काय आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की त्यापासून उत्पन्न होतं आणि त्यातच विलीन होतं. मग आचार्य म्हणतात जर असं मानलं तर त्याला मोक्षासाठी प्रयत्न करण्याची गरजच राहिली नाही. म्हणजे व्यर्थ जन्म जाणार. किंवा दुसरं कोणी म्हणेल की नाही योगाने होते मोक्ष, तर मग योगाभ्यास करणाऱ्याला कधीच दुःख होणार नाही. पण आपण पाहतो म्हणजे योगाचा अभ्यास करणारे सुद्धा दुःखी आहेत. ते काही मोक्षाला जात नसतात त्या शरीराच्या क्रियेने. म्हणून याच्यातनं पण लक्षात घेण्यासारखे. कोणी म्हणेल की शांती मिळते कशाने? शरीर जरा स्थिर झालं, श्वासोच्छ्वास व्यवस्थित झाला की बरं वाटतं म्हणतो. तर शरीराला सुख देणं हे आपलं काम नाही. तर शरीराचं परिणमन शरीरात चाललंय. आपलं जीवाचं परिणमन जीवाच्या परिणतीमध्ये आहे. किती अगदी शरीर थकलेलं आहे, रोगी झालेलं आहे, जर्जर झालेलं आहे, आणखीन अगदी अस्वस्थ होऊन पडलेलं आहे, तरी सुद्धा त्यावेळेला एक शुद्धात्म्याचा विचार करणारा पूर्ण सशक्त आहे. म्हणजे त्या शरीराचं सहनन म्हणजे जीवाची शक्ती नाही. म्हणजे प्रत्येकाचा काळ भिन्न ह्याच्यातनं सिद्ध झालं. स्वद्रव्य क्षेत्र काल भावानेच कार्य होतं, परद्रव्य क्षेत्र काल भावाने कदापि कार्य होत नाही. आणि आपण जर म्हणू कसं समाधी मरण साधणार, तिचं डोकं बुद्धी काय स्थिर आहे का, नीट खा म्हणतो, नाहीतर संलेखना साधणार नाही. मग किती खाल्लं आणि शेवटी कशात घालवलं त्याने? म्हणतो की आता बघा माझा श्वास नीट आहे ना, लवकर दवाखान्यात न्या. कशात घालवलं त्याने? दवाखान्यात नेऊन घालवलं. कुठलं समाधी म्हणून कुठलं काय? जीवनभर इतकं चांगलं पुष्ट पदार्थाने पोचलं आणि शेवटी समाधीला उपयोगी पडलंच नाही. म्हणून त्याच्यावर समाधी अवलंबून नाही, फक्त परिणती पाहिजे आमची. आता जर कोणी म्हणेल चल तुला आयुष्य संपलंय, आता एकच तास राहिलाय, 1 तास दिला बरं का, खूप मोठा दिलाय, तर 1 तास राहिलाय म्हटल्यावर लगेच काय म्हणतो 1 तास होय, थांबा जरा, घरी 5 मिनिटात घरी जाऊन आलोच. गेला तो गेलाच, कुठलं 5 मिनिटात येतोय? कारण त्याची परिणती अशी ना की मला 5 मिनिटातले हे सगळे कार्य आटपायचे. कोणाचं किती आहे, कोणाचं काय देणं घेणं आहे, कोणाचं किती कुठं ठेवलंय, कुलपात काय ठेवलंय, हिला काय द्यायचंय, तिला काय द्यायचंय, आमचं काय करायचंय, ह्याच्यातच सगळं गेलं, अर्ध रौद्र ध्यान झालं. आणि आता तू 5 मिनिटं सोडून बाकीचे 55 मिनिटं जर या आत्म्याला द्यायचं म्हटलं तर तुझं ते काय डोक्यातलं संपत नाही. देत नाही तू 55 मिनिटं आत्म्याला. कारण ह्या क्षणातच तयारी. तुझं काय आहे का ठेवलेलं आता इथं? काही नाही म्हणतो. मृत्यू आजही आज, लाखो वर्ष तक जीव आज म्हटलंय म्हणजे अजून खूप मोठं 24 तास दिलाय. पण आत्ताच येऊ देत मृत्यू, तरी माझं काही ठेवलेलं नाही, माझं नाहीच आहे. मी त्याला काही धरूनच बसलो नाही. लगेच समयसारची गाथा कोणती सांगून टाकली? 215 नंबरची गाथा. वर्तमानाचा संयोग माझा परिग्रह नाही, कारण ते सर्व कर्माच्या उदयात जे उत्पन्न झालेले त्याला मी वियोग बुद्धीने भोगतो. जे जे कर्माच्या उदयात आहे त्याला मी वियोग बुद्धीने भोगतो. म्हणजे ते माझं नाही. चांगलं असलं तरी माझं नाही, वाईट असलं तरी माझं नाही, ते सगळं पराच आहे. म्हणून मी त्याला वियोग बुद्धीने भोगतो. म्हणजे किंचित मात्रही त्याचा माझा संबंध नाही. भूतकाळचा तर निघून गेलाय परिग्रह, भविष्यकाळचा तर अजून यायचा आहे म्हटल्यावर त्याच्याविषयी कल्पना करणं चुकीचं आहे. राहिला तो वर्तमान. लगेच विचारतो किती आहे तुमची इस्टेट? पाठ आहे. किती गाड्या आहेत? पाठ आहे. किती माड्या आहेत? पाठ आहे. मुलं किती आहेत? नातू किती आहेत? पंतू किती आहेत? कोण नातेवाईक अजून कोण कोण आहेत? कुठल्या गावात आहे? सगळं पाठ आहे. अरे तू वियोग बुद्धीने वर्तमानचा हा परिग्रह तुझा नाही. हे सगळं काय आहे?
तुझ्या औदैक भावाचं फळ आहे, आता तरी काही माझे म्हणू नकोस. आता फक्त त्याच्यापासून भिन्न लगेच रत्नाकरण श्रावकाचारचा 12वा श्लोक तिथं जोडून टाकायचा. निकांक्षित अंग. कर्म परवशे शांते दुःखैरंतरितोदये पाप बीजे सुखे नास्ता श्रद्धाना कांक्षणा स्मृता. जे आपली निकांक्षित अंगाची खरोखर अशी तयारी करायची प्रत्येक समयामध्ये. आत्ता सुद्धा माझं काही नाही. छिज्जदुवा भिज्जदुवा निज्जदुवा जम्मा तम्मा गज्जदु विपलेम होदुवा तऊ नहो परिगो मज्ज. छेदलं जाओ, भेदलं जाओ, इकडं तिकडं नेले जाओ, त्याचा कसाही विल्हेवाट लागो, विप्रलय हो, तरी सुद्धा तो माझा परिग्रह नाही. म्हणजे इतकं आपण भेद विज्ञानाने दृढ झालो तर किंचित मात्रही आपल्याला आकुलता राहणार नाही. म्हणून ह्या दोन मतवादीचं खंडन केलेलं नसून आपल्या कुविचाराचं खंडन केलं. म्हणजे आपण सद्विचारात आलो तर पुनर्भव मानणार नाही असं नाही. म्हणजे प्रतिक्रमण प्रायश्चित्त प्रत्याख्यान करून शुद्ध होऊन मोक्षाला जाणं, आत्मानुभूती घेऊन. आणि दुसरा जो सांगितला की योगाने होतं, योगाचा अभ्यास. कुठला योग? मी निर्योग स्वरूपी आहे. निर्योग स्वरूपात आला की बाहेरच्या योगावर आपलं मोक्ष अवलंबून नाही हे सिद्ध होते. म्हणजे शरीरावर काही अवलंबून नाही. पुढचा आता श्लोक सांगतात 101 नंबरचा. स्वप्ने दृष्टे विनष्टेपि न नाशोऽस्ति यथात्मनः तथा जागरदृष्टेपि विपर्यासा विशेषतः. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, स्वप्ने म्हणजे स्वप्नामध्ये. काय सांगितलं? दृष्टे विनष्टे अपि, प्रत्यक्ष पाहण्यात येणारा शरीरादिकांचा नाश झाला तरी सुद्धा. दृष्टी म्हणजे पाहिलं, विनष्ट म्हणजे नष्ट झालं, अपि म्हणजे तरी सुद्धा. म्हणजे प्रत्यक्षात दिसलं किंवा शरीर इत्यादिकाचा नाश झाला तरी आत्मनः नाशः न अस्ति. स्वप्न पाहणाऱ्या आत्म्याचा नाश होत नाही. स्वप्न पाहणाऱ्या म्हटलं का? हे सगळं स्वप्नच चाललंय ना. मी असं करेल, तसं करेल, उद्याचं पण चाललंय की नाही, उद्या असं करेल, परवा तसं करेल, नंतर शिखरजीला जाईल. शिखरजीला जाईल म्हणणं सुद्धा स्वप्नच आहे की. जाईल म्हणजे भविष्य काळ, तोपर्यंतच ओम नमः सिद्धेभ्य झालं तर सगळं संपलं. म्हणून काय आहे की काही सुद्धा आपलं नाही. आता जेवढा क्षण न्यायिक राहतो तेवढंच आहे. म्हणून स्वप्न पाहणाऱ्या आत्म्याचा नाश होत नाही. तथा त्याचप्रमाणे जागर दृष्टी अपि, जागृत अवस्थेत म्हणजे शरीराधिकाच्या वियोगाने आत्म्याचा नाश होत नाही. म्हणून तशा प्रकाराने तर तो जागरूक राहिलाय. तर विपर्यास अविशेषतः, कारण दोन्ही अवस्थेतील विपरीतपणा समानच आहे. झोपलेले असा, जागे असा, कुठल्याही अवस्थेत असा, स्वप्न अवस्थेत असा, सर्व अवस्थेमध्ये काय आहे? शरीराधिकाच्या नाशावरनं आपला नाश मानला किंवा शरीराच्या जन्मावरनं आपला नाश मानला तर विपरीतपणा दोन्ही ठिकाणी समान झाला. तर ते स्वप्न होतं म्हणतो. आणि हे काय आहे? खरंय म्हणतो. जे आपल्याला स्वप्नात आलं काय? आपण आपला स्वर्गवास झालाय आणि घाबरून उठतो अगदी. कस काय माझा मृत्यू झालाय का? ठीक आहे, मी चांगला जिवंत आहे, माझा काही मृत्यू झालेला नाही. मग त्यावेळेस तिथं काय सांगितलं की स्वप्नात तुझा मृत्यू होऊ दे किंवा आता जागरूकपणे होऊ दे. दोन्ही अवस्थेत काय आहे? तर मृत्यू शरीराचा आहे, शरीराचा वियोग आहे. आता सुद्धा काय आहे? जागरूकपणे तू आहे म्हणतो, मी चांगला आहे, मेलो नाही. मग तरी सुद्धा तो शरीराचा वियोग आता सुद्धा आहेच तुला. म्हणजे किंचित मात्र तू आता सुद्धा शरीरात नाही. जसं स्वप्नात नव्हता तसं आता जागृत अवस्थेमध्ये सुद्धा नाही. असं आपण लक्षात घ्यायचंय. नाहीतर लगेच काय रमतो, आता ते स्वप्नच होतं, जाऊ दे. स्वप्नात काही बघितलं तरी काय ते सोडून द्या म्हणतो. ते काही खरं नसतं. उगाच पडत असतात काहीतरी चिंतन केलेलं असतं, त्याचं हे स्वप्न असतं. पण दोन्ही अवस्थेत समानता काय आहे लक्षात घेण्यासारखं आहे की ते रात्रीचं स्वप्न असतं आणि हे दिवा स्वप्न असतं. म्हणून दोन्ही स्वप्नच आहे. आणि ते स्वप्न कसं असतं?
जरी आपल्याला वाटतं खूप वेळ स्वप्न पडले, काय वाटतं, अगदी आपण 5 मिनिटात बघितलेलं असतं स्वप्न, पण त्या स्वप्नात स्वप्न असतं. काय असतं की खूप वेळ आपण रंगलं ह्याच्यामध्ये, आपल्याला किती महाल छान दिसला होता बरं का स्वप्नात, आणि त्यात आपण किती छान सगळीकडे इकडं तिकडं रमलो होतो, बघत होतो. आणखीन इकडून तिकडून सगळे कोण कोण येत जात होते, मेळावा भरल्यासारखं झालं होतं, सगळा कार्यक्रम छान चालला होता. काय काय स्वप्न पडेल कळणार नाही. आणि त्यात इतकं रमला, आणि त्यात रमलेला असताना त्याला जागं केलं कुणी. तर म्हणतो, अरे थांब की, महालात होतो चांगला, आता कशाला जागं केलंस म्हणून. तर इतका तो रंगलेला, तसं ह्या आता जागृत अवस्थेत हा रंगलाय. म्हणजे कसा रंगलाय, तर म्हणतो की काय नाही, आता बघा उद्या माझ्या मुलाचं लग्नच आहे. कशात रंगलाय, जागृत अवस्थेत. तर मुलाचं उद्या लग्न, एक दिवस एवढा पार पडू देत, मग मी मेलो तरी चालतो. आजारी आहे ना तो, दवाखान्यात ठेवलेला आहे, अगदी अस्वस्थ आहे. आणि चिंतन कोणतं चाललंय, तेवढं मुलाचं लग्न, ती सून बघितली की झालं, काय नाही मग मी डोळे झाकले तर चालतंय. पण त्याच्या आधीच गेलं तर नाही चालत ना. म्हणजे कसं मनुष्याने त्यात आपलं कल्पना केलेली आहे की हे असेल तर माझं जीवन, तर माझं खरं पूर्ण झालं म्हणून. आणि जगला तर, जास्त जगला तर, लग्न झाल्यावर पण जगला तर म्हणतो चांगले की नातू बघायला मिळत. म्हणजे त्याचं काही संपत करते स्वप्न. परत नातू पर्यंत सुद्धा जगला, परत म्हणतो काय की आता पंतू बघायला मिळेल. म्हणजे नातू पंतू म्हणतो ना की म्हाताऱ्याने मान हलविली, यमराजाची नोटीस आली, नातू पंतू कसे पाहू मी. तो काय चिंता करतोय, आता नातू पंतू मी कसं काय बघणार, यमराजाची नोटीस आली. म्हणजे आता सगळंच थकलंय तुझं, काय शरीरात राहिलंच नाहीये. आणि त्याने आपलं सगळं क्षरण झालंय, आईचं क्षरण झालंय, हे म्हातारपण दाखवते. म्हातारपण शरीराचं क्षरण दाखवत नाही. आयु संपत आली आहे, तू सावध राहा. तरी सुद्धा हा सावध राहत नाही, अजून कशात गुंतलाय, परद्रव्य. म्हणून काय आहे की सदैव ह्याला तू स्वप्न समजून फक्त आता खरं तुझं स्वरूप आहे त्याच्यात तू राहा. जसं ते जनक राजाचं स्वप्न सगळ्यांना माहिती आहे की जनक राजाला स्वप्न असं पडलं, एवढा मोठा राजा, आणि त्याच्या छातीवर दुसरा एक राजा पराक्रमी येऊन बसलाय आणि म्हणतो आत्ताच्या आत्ता इथनं जा, आहे तसंच जा, नाहीतर मी तुला मारून टाकेल. आणि तो घाबरतोय स्वप्नामध्ये, हा मला मारून टाकेल, त्यापेक्षा आपण गेलेलं बरं. आणि स्वप्नातच निघालाय. 3 दिवस चालतंय स्वप्न, किती 5 मिनिटाचं, पण 3 दिवस चालतंय स्वप्न. कुठं, जंगलातच त्याचा रस्ता चुकलाय, भर रात्री गेलाय तो, आणि इतकी भूक लागली, तहान लागली, थकलाय, आणि त्याला वाटतंय की आता कुठंतरी जाऊन पोहोचावं आणि पटकन भूक शमवावं. आणि त्यावेळेस तो नेमकं चालून थकून आलाय, 3 दिवसानंतर एका धर्मशाळेत पोहोचलाय. आणि तिथं त्याच दिवशी नेमकं अन्नसत्र काढलेलं असतं. मग ते पोचायला इतका वेळ झालेला आहे की सगळं अन्न संपलंय. त्या वाढप्याला काय म्हणतो तो की थोडंसं एक घास दे मला, जास्त नको. आणि तो म्हणतो एक घास काय तुला पोटभर दिला असतं, 5 मिनिट आधी आला असतं. तो पण आशा दाखवतो ना स्वप्नात, आधीच भूक लागलेली, स्वप्नात भूक लागली, आणि तो म्हणतो 5 मिनिटं आधी आला असतं तर पुष्कळ तुला पोटभर दिलं असतं. बरं म्हणतो आता तू काय ते खरडून दे मला, शेवटचं एक पळीभर तरी. मग तो सगळं एवढ्या मोठ्या पातेल्यातलं खरडून एक पळीभर निघतं. निघाल्यावर त्याच्या हातात असं तो टाकायला जातो की तेवढ्यात एक घारीने येऊन झेप घेतली आणि तो घास उचलून नेला की हा किंचाळून लगेच जागा होतो. अरे म्हणतो काय, मी एवढा मोठा राजा आणि एका घासासाठी आर्तरौद्र ध्यान करतोय, मला काही कमी आहे का. जागा झाल्यावर त्याला वाटतंय, पण अस्वस्थ खूप आहे, असलं कसलं स्वप्न पडलं म्हणून. मग तसं आपल्या दिवसाचं वाटतं का अस्वस्थता, की मी एकच काय ह्यात रमलो, आत्मा तर याच्यापासून वेगळा आहे. त्या स्वप्नात असलं कसलं पडलं, तर असलं कसलं मी ह्या जन्मात आलो आणि कसं शरीरात राहिलो असं वाटतंय का. तळमळ नाही, स्वप्न वाटलं तर तळमळ वाटेल. आणि मग तो काय होतो, कसं तरी सगळ्या आपल्या क्रिया आटपून
दरबारात जाऊन बसतो आणि सिंहासनावर असा बसलाय, मी तर इतका चांगला राजा, मला कोण हाकलणार आहे इथून, अशा थाटात बसलाय. आणि आता प्रश्न विचारते काय सगळ्यांना, हे सत्य की ते सत्य. त्याला काही सुचना पण नीट खुलासा करायला, फक्त हे सत्य की ते सत्य. आणि त्याच वेळेस सगळे दरबारी लोक आपलं ज्याला जे सुचल ते उत्तर देतात. म्हणतात, कोणी म्हणतात हे सत्य, कोणी म्हणतात ते सत्य. एक जैन मंत्री असतो, तो मात्र म्हणतो हेही सत्य नाही तेही सत्य नाही. हा म्हणतो, असं कसं म्हणतो, मी सिंहासनावर बसलो हे सत्य म्हण. मग त्यावेळेस म्हणतो, नाही, ते रात्रीचं स्वप्न आणि हे दिवसाचं स्वप्न. मग काय सत्य म्हणतो, ध्रुव सत्य. काय सांगितलं त्याने, ध्रुव सत्य. कुठल्याही अवस्थेत तुम्ही असा, तुमचा आत्मा शाश्वत आहे. पंचास्तिकामध्ये तेच सांगितलं की पर्याय बदलली तरी सुद्धा सतचा मुळासकट नाश होत नाही आणि असत म्हणजे नवीन द्रव्याचा उत्पाद होत नाही. कुठल्याही अवस्थेमध्ये द्रव्य आहे तसं शाश्वत राहत आहे. मग हे समजून आपल्या जीवनात काय उपयोग आहे याचा. आम्ही प्रत्येक समय स्वभावात राहिलो तर किंचित मात्रही आपली दुर्दशा होणार नाही. म्हणून सतत स्वभावाला जाणून आनंदाला प्राप्त होणं आवश्यक.